प्रभूचं आगमन पलभरमध्ये होऊ शकतं अगर उठण्यात जायचं असेल तर माझं जीवन कसं आहे. आणि बरेच पालक लोक इथे या वर्षाला काय म्हणतात तुम्हाला सांगून चाललो, हे पावलाने सांगितलंय, देवाचं नाही. पाऊल लिहितो ते पाऊल 37 वचनांपुढे बाय काय बोलतो बायबल 37. जर कोणी आपणाला भविष्यवादी जर कोणी आपणाला स्वतःला भविष्यवादी किंवा आत्मिक असे मानतो तर ज्या गोष्टी मी तुम्हास लिहितो तुम्हाला लिहितो त्या प्रभूच्या आज्ञा आहेत असे त्याने पूर्णपणे ओळखावे. अर्ध्या हकुंडात नवरदेव होऊ नका, नाही घातकी जीवन आहे. विश्वास कुणावर टाकायचा आहे आणि कुणावर नाही, पहिला अभ्यास करा आणि मग विश्वासाने बोला. त्याच्यासाठी तो विश्वासाचा आत्मा हवाय. बायबल मध्ये क्लिअर सांगितलंय, जर कोणी म्हणत असेल मी पवित्र आत्म्याने भरलो, मी प्रॉफिट आहे, मला संदेश मिळालाय, तर ही पावलाची आज्ञा नाहीये, ही आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा आहे काय, का स्त्रीने मंडळी बोलू नये. हे पालकाची आज्ञा नाही, आज्ञा कुणाची आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची, सर्व सामर्थ्यवान देवाची. आणि मग ज्या मंडळीचा पुढारी स्त्री आहे, आणि म्हणून सांगतो उघड की बरेचसे आमच्यातले सेवक लोक या मंडळीतून या मेसेज मधून काय होत आहेत बाहेर. काय कारण त्या मंडळीतला मुख्य कोण असते, स्त्री. कारण एवढं कोणी पाळावं. आजकाल तो जमाना चाललाय, सगळ्या स्त्रियांना मोठे पण पाहिजे आणि आपला प्रॉफिट मेसेज जायचं म्हणलं स्त्रीला मोठे पण मिळणार नाही.